असं काही कुठल्याही गोष्टी जे मला माहित नाही मी काय भाष्य करणार नाही आणि जे काही असेल सत्य समोर आला पाहिजे, चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे आणि महाराष्ट्राला देशाला हे अधिकार आहे जाणणं की नेमकं काय झालं. परिवाराचं तर नुकसान झालेलंच आहे पण महाराष्ट्राचा आणि देशाचाही फार मोठा नुकसान दादा गेल्यामुळे झालं आहे आणि त्यामुळे निष्पक्ष आणि पूर्ण सत्य हे समोर यायलाच पाहिजे त्या मताचे आम्ही आहोत आणि कुठेही म्हणजे आमच्याकडून पाठपुरावा सतत सरकारकडे एजन्सीजकडे यंत्रणाकडे हे आम्ही करत राहणार. पण लोकांना माहित नाही, हे उगीच लोकांना असा म्हणजे अपप्रचार करण्यात येत आहे. ज्या दिवशी अपघात झाला केंद्रीय मंत्री स्वतः केंद्रीय विमान वाहतुकी मंत्री बारामतीला पोहोचले. त्यांनी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB स्वायत्त संस्था आहे त्यांना ही तपासणी करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सूचना केली, अधिकार दिला आणि काही दिवसानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी CID ची चौकशी सुद्धा जाहीर केली आणि त्यामुळे ही यंत्रणा दोन्ही कामाला लागली होती. परत आम्हालाही काही असं वाटलं की अधिक काही जाणकारी असू शकते की बाहेरची मोठी एजन्सी CBI सारखी कारण इतर राज्याच्या किंवा देशाच्या किंवा बाहेरच्या देशाचा पण संबंध असू शकते आणि त्यामुळे आम्ही CBI ची मागणी केली.